नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे। आज आम्ही घेऊन आलोय गणेश जयंतीच्या निमित्ताने खास रेडीमेड रांगोळी। हो, रेडीमेड रांगोळी। याआधीही बऱ्याच रेडीमेड रांगोळी आम्ही आमच्या चॅनलवर पब्लिश केल्या आहेत, पण त्याचपैकी ही एक खास आहे जी गणेश जयंतीच्या निमित्ताने आम्ही बनवली आहे। या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण ही रांगोळी अगदी घरच्या घरी अगदी इझी सामानामध्ये आणि फारच कमी वेळेमध्ये बनणारी अशी रेडीमेड पॅच रांगोळी जी तुम्हाला हातातही घेता येते, जी तुम्ही फोल्ड करू शकता आणि जी तुम्ही ठेवल्यानंतर त्याला मागून काहीही होणार नाहीये। आणि हो, ही फक्त एकाच दिवसासाठी नाहीये, तर वारंवार तुम्ही हे रांगोळी पॅचेस वापरू शकता, वारंवार या फ्लावरला तुम्ही अरेंज करू शकता आणि असे बरेच फ्लावर्स आम्ही बनवलेत। तर चला तर मग पूर्ण व्हिडिओ आपण पाहू आणि पूर्ण व्हिडिओमध्ये ज्या काही छोट्या टिप्स आणि काही हॅक्स ह्या रांगोळीबद्दल शेअर केल्या आहेत ते तुम्ही शेवटपर्यंत बघा। अशा पॅच रांगोळी कशा बनवायच्या हेही तुम्हाला कळेल। चला तर मग सुरू करूया। इथे मी एक ड्रॉइंग शीटवर हिबिस्कस म्हणजे जास्वंदाच्या फुलाचं ड्रॉइंग ड्रॉ करून घेतलं आहे आणि त्यावर आपण OHP शीट ठेवली आहे आणि त्या OHP शीटवर परमनंट मार्करने आउटलाईन करून घेणार आहोत। जर तुमचं ड्रॉइंग एवढं चांगलं नसेल तर तुम्ही प्रिंटआउट देखील इथे घेऊ शकता। कोणत्याही हिबिस्कस किंवा जास्वंदाच्या ड्रॉइंग ची प्रिंटआउट तुम्ही घ्या आणि त्यावर OHP शीट घेऊन परमनंट मार्करने आउटलाईन करून घ्यायचं आहे। त्यानंतर प्रत्येक रांगोळीमध्ये दाखवल्याप्रमाणे फेविकॉल आणि पाणी समप्रमाणात घेऊन त्याचं मिश्रण रेडी करून घ्यायचं आहे आणि ते मिश्रण आपण ह्याच्यावर अप्लाय करणार आहोत। पण मी इथे समप्रमाणात न घेता थोडंसं थिक मिश्रण बनवून घेतलं आहे, जेणेकरून आपली रांगोळी व्यवस्थितरित्या स्टिक होण्यासाठी मदत होईल। याच्यानंतर आपण यावर रांगोळी स्टिक करून घेणार आहोत, काहीशी अशी। पहिल्या बेसला तुम्ही रांगोळी कशीही टाकली तरीही चालणार आहे, कारण आपण त्याला जेवढी चिकटते ती फक्त त्या बेसवर राहील आणि जी चिकटणार नाही ती आपण झाडून वेगळी करणार आहोत। त्यामुळे इथे तुम्ही जशी पेटल्स आहेत तसं तुम्ही रांगोळी टाकून घ्या आणि स्टिक करून घ्या। उरलेली रांगोळी झाडून वेगळी करा। इथे तुम्ही पाहू शकता की मी इथे पिंक आणि ग्रीनचा वापर केला आहे। झाडल्यानंतर काहीशी ही रांगोळी अशी निघेल। आता झाडलेली रांगोळी तुम्ही परत वापरू शकणार नाही, त्यामुळे ती रांगोळी न वापरता तुम्ही दुसरी फ्रेश रांगोळी वापरावी। आता गणेश जयंती जवळ आहे आणि गणेश जयंतीच्या निमित्ताने आपल्या घरात पूजा आणि बऱ्याच गोष्टींची आरास केली जाते। त्यासमोरही तुम्ही अशी रेडीमेड पॅच वापरून रांगोळीचा हा लुक क्रिएट करू शकता आणि त्यामुळेच रेडीमेड रांगोळी बनवण्याचा जो फायदा आहे तो फार जास्त आहे, कारण तुम्ही ही घरात ठेवू शकता, ज्याची रांगोळी ना उडणार आहे आणि ना पसरणार आहे आणि ही रांगोळी मांडल्यानंतर ही रांगोळी दिवसभर पुसणार सुद्धा नाही। त्यामुळे आता यानंतर मी काय केलं आहे, प्रत्येक पेटलला वेगवेगळ्या पद्धतीने आपला तो बेस लावून घेतला आणि त्याच्यानंतर रांगोळी अगदी पेटलनुसार स्टिक केली आहे। या दोघांमध्ये ना तुम्हाला 1-2 तासाचं तरी अंतर द्यायचं आहे, म्हणजे पहिला लेअर व्यवस्थितरित्या सुकल्यानंतर हा दुसरा लेअर आपल्याला मारायला घ्यायचा आहे। दुसरा लेअर मारताना मी इथे काळजी घेतली आहे की प्रत्येक लेअर हा वेगवेगळा उठून दिसेल। आता ही लेअर सुकल्यानंतर तुम्हाला ॲक्रेलिक कलरने हायलाईट करून घ्यायचं आहे, काहीसं असं। आता ही पूर्ण प्रोसेस जवळपास 2-3 तासाची आहे आणि 2-3 तासाचा व्हिडिओ बनवणं पॉसिबल नाही आहे आणि म्हणूनच तो इतक्या फटाफट आम्ही बनवला आहे। आता ही पूर्णपणे सुकल्यानंतर ह्यावर मी हे मॉचपॉच फेविक्रिलचं मॉचपॉच मार्केटमध्ये मिळतं आणि ते मॉचपॉच मी याच्यावर अप्लाय केलं आहे। आता इथे मी अप्लाय करून दाखवलं नाही आहे, कारण ते थोडंसं मेसी आहे, पण हे अप्लाय केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की हे थोडंसं शायनी होतं आणि शायनी झाल्यानंतर त्याच्यावरची एकही कण रांगोळीचा निघणार नाही आहे। हो, फक्त सुकायला 24 आवर्स लागतात। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला
गणेश जयंती निमित्ताने ही रांगोळी कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. येणाऱ्या गणेश जयंती निमित्ताने आम्ही अशा अजून 2 किंवा 3 व्हिडिओ नक्कीच बनवणार आहोत, तर तेही नक्की पहा. भेटूया अशाच भन्नाट आणि मजेदार आयडियाजमध्ये. तोपर्यंत क्राफ्ट करत राहा आणि ड्रॉइंग जरूर करत राहा. धन्यवाद.